श्री पतंजलि महामुनये नमः। आता या ठिकाणी साधनपादाला सुरुवात होत आहे. गतपादामध्ये म्हणजे समाधीपादामध्ये कथित जो योग होता त्या ठिकाणी ज्या योगाचं वर्णन केलं गेलं तो योग समाहित चित्तयुक्त असा जो योगी आहे, प्रथितयश योगी आहे, त्याच्यासाठी तो योग हा सांगितला गेला. त्या ठिकाणी फार मोठ्या उड्या या मारल्या गेल्या. याचं कारण तो सिद्ध योग्यासाठी होता. त्या ठिकाणचं ते संप्रज्ञाताचं प्रकरण, असंप्रज्ञाताचं प्रकरण, समापत्तीचं प्रकरण, या सगळ्या गोष्टी सामान्य साधकाच्या कल्पनेच्या कक्षेमध्ये सुद्धा नसतात. पण योग म्हटल्यानंतर, समाधी असं म्हटल्यानंतर उत्तमाधिकारी जो असेल त्याच्याबद्दल जास्त सहानुभूती ठेवून त्याच्यासाठी योग कथित करणं हे अत्यंत उचित होतं. आणि म्हणून पहिला पाद जो समाधीपाद होता त्या ठिकाणी जो समाहित चित्त युक्त असा जो योगी असेल, समाहित चित्ताने युक्त असा जो योगी असेल त्याच्यासाठी तो उपदेशित झाला. अर्थात त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला काहीच उपदेश नव्हता का? तर या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं, होता. नाही असं नाही. म्हणजे आपल्याला योग म्हणजे काय याची उपपत्ती किंवा तात्विक ज्ञान हे आपल्याला त्या ठिकाणी झालं आणि ते आवश्यक होतं. म्हणजे योग म्हणजे काय हे कळल्यानंतर ज्यावेळेला आपण योगाच्या साधनेमध्ये पावलं टाकू त्यावेळेला तात्विक योगाच्याकडे आपली पावलं पडतात की नाही ही आपल्याला त्या ठिकाणी आजमावता येतं. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी तात्विक उपदेश हा होता आणि तो मूल्यवान होता. पण जो समाहित चित्ताचा उच्चाधिकारी आहे, उत्तमाधिकारी आहे, त्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी प्रायोगिक असा उपदेश होता, प्रॅक्टिकल उपदेश होता. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे किंवा कंटेम्पररी लँग्वेज, चालू भाषा, त्या भाषेत सांगायचं म्हणजे आपल्याला थिओरॉटिकल उपदेश होता आणि त्या उत्तमाधिकार्याला प्रॅक्टिकल उपदेश होता. अर्थात दोघांनाही उपदेश होते. सांगण्याचा मुद्दा असा की तो समाधीपाद असल्यामुळे ज्याला समाधी साध्य आहे, समाधी सिद्ध आहे, समाधीचं सामर्थ्य आहे, त्यालाच तो योग होता असं म्हणण्याचं कारण नाही. तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी किती मिळालं आणि तुम्हा आम्हासाठी कितपत त्या ठिकाणी होतं हा भाग आता सांगण्याचं कारण नाही. आपण पहिला पाद अभ्यासून झालेला आहे. त्यामुळे आपल्यासाठी त्यात किती प्रचंड ज्ञान साठलेलं होतं, प्रचंड उपदेश होता, ही गोष्ट आता सांगण्याचं कारण नाहीये. पण असं आहे की प्रायोगिक दृष्ट्या म्हणजे प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ज्याला म्हणता येईल तसा उपदेश हा उत्तमाधिकार्याला त्या ठिकाणी होता. आणि एक अशा प्रकारचा विचार हा भाष्यकारांनी या पादाच्या आरंभी एक पूर्वपीठिका देताना म्हटलेलं आहे, ज्याला संबंध भाष्य असं म्हणतात. तर भाष्यकार पहिल्या सूत्राच्या वर पहिलं सूत्र उद्धृत करण्याच्या पूर्वी एक संबंध भाष्य देतात आणि ते म्हणतात, उद्दिष्ट हा समाहित चित्तस्य योग, उद्दिष्ट हा समाहित चित्तस्य योग. हा आतापर्यंत जो उद्दिष्ट जो योग झाला, उपदेशित जो योग झाला तो समाहित चित्त असलेल्या योग्यासाठी होता. त्यामुळे व्युच्छित चित्त युक्त असे जे जनसामान्य साधक आपण, तुम्ही, आम्ही जे व्युत्थित चित्ताचे असतो त्यांना योगयुक्त कसं होता येईल हा उपदेश या पादामध्ये आहे.
म्हणजे आपण व्युत्थित चित्ताचे साधक जर आपण योगयुक्त अवस्थेला जाऊन पोचलो, योगिक चित्ताला जर आपण प्राप्त करून घेतलं, तर त्याच्यानंतर पहिल्या पादातला उपदेश हा आपल्याला प्रायोगिक दृष्ट्या अंगीकारता येईल. तोपर्यंत तो तात्विक दृष्ट्या योग म्हणजे काय या संदर्भामध्ये फार मोठं प्रबोधन करणारा असा जो ठरतो, तर तसा प्रबोध हा आपल्याला होतो. आणि त्या ठिकाणी प्रायोगिक अवलंबन कसं करायचं योगाचं हे त्या योगयुक्ताला होतं. अर्थात शास्त्रकार अशी अपेक्षा धरतात की आपण योगयुक्त व्हावं, सामान्य साधकांनी योगयुक्त व्हावं. आणि मग योगयुक्त झाल्यानंतर प्रथमपादीय जो योग आहे, प्रथमपादीय जो योग सांगितला आहे समाहित चित्ताला, तो अंगीकारता येईल. आणि त्यासाठी योग्यता सिद्धी प्राप्त होण्यासाठी आपण व्युत्थानाच्या भूमीतून किंवा व्युत्थित चित्ताच्या भूमीतून, विक्षिप्त चित्ताच्या भूमीतून आपण योगिक चित्ताच्या भूमीमध्ये जाण्यासाठी आता या ठिकाणी आरंभ केला जात आहे. अर्थात हा साधकांसाठी योग आहे, साधकांसाठी सांगितली जाणारी साधन आहे. आणि म्हणून याला साधनपाद असं उचित नामाभिधान आहे. असो, आता पहिल्या पादामध्ये जो योग सांगितला गेला आणि तोही फलासहित, उपायासहित, फलोपायासहित सफल आणि सोपाय असा सांगितला गेला. हे आपण पादाच्या शेवटी, गतपादाच्या शेवटी आपण सिंहावलोकन करताना पाहिलंच की योग, योगाची व्याख्या, योगाचा उपाय, योगाचं फळ, कैवल्यापर्यंत म्हणजे अंतिम फळ, इथपर्यंत तो योग त्या ठिकाणी सांगितला गेला. आणि या ठिकाणी वाचस्पती मिश्र सुद्धा या पादापूर्वी या पादाचं प्रयोजन सांगताना असं म्हणतात की पूर्वपादाची परिपूर्णता लक्षात घेऊनच ते असं म्हणतात की गतपाद, समाधिपाद हा परिपूर्ण आहे असं पण त्या ठिकाणी पाहिलं शेवटी. तर तो परिपूर्ण असून सुद्धा पुन्हा म्हणजे शास्त्राचा पूर्ण अवाका त्या ठिकाणी असून सुद्धा, म्हणजे शास्त्राचं प्रतिपादन हे संपूर्णतः त्या ठिकाणी झालं असून सुद्धा शास्त्राचा विस्तार का झाला असा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि त्याला उत्तर आपण गतपादाच्या शेवटी पाहिलं. पण या ठिकाणी वाचस्पती मिश्रांचंही त्या दृष्टीनं जे वक्तव्य आहे ते आपण बघूया. ते म्हणतात, ननु प्रथमपादेन एव सोपायः स अवांतर प्रभेदः सफलो योग उक्त तत् किम अपरम अवशिष्यते यद अर्थ द्वितीय पाद प्रारभते इति. म्हणजे आता एवढं सगळं सफल योग सांगून झाला, पूर्ण योग सांगून झाला, मग आता उरलेल्या ग्रंथाचं प्रयोजन काय? आता अपरत असा जो ग्रंथ आहे, याच्या पुढचा जो ग्रंथ आहे त्याचं प्रयोजन काय? तर त्याविषयी ते प्रारंभ करतात. त्यासाठी ते या ठिकाणी साधनपाद सांगतात. वाचस्पती मिश्र पुढे असं म्हणतात की अभ्यास वैराग्य या योगोपायांविषयी, म्हणजे जे उपायद्वय आहेत, अभ्यास आणि वैराग्य हे जे दोन उपाय आहेत ते प्रथम पादामध्ये निर्देशित झाले. ते व्युत्थित चित्ताला एकदम झेपणारे नसतात. म्हणजे वशिकार संज्ञा वैराग्य आणि परवैराग्य हे काही साधकाला झेपणारे वैराग्याचे टप्पे नाही आहेत. आणि म्हणूनच ते त्यासाठी योग्यता सिद्धी प्राप्त करण्यासाठी एक प्रकारे जी सत्वशुद्धी लागते, अंतःकरणाची शुद्धी लागते, बुद्धिशुद्धी लागते, ती जी लागते त्यासाठी उपाय हा या ठिकाणी यापुढे सांगितला जाणार आहे. असं आहे की समाहित चित्त युक्त असा जो असतो योगी, त्याच्यापेक्षाही निम्न श्रेणीचा जो साधक, त्याला विष्णू पुराणामध्ये किंवा योगशास्त्रामध्ये
काय म्हटलंय? युंजमान असं म्हटलेलं आहे. युंजमान म्हणजे साधकावस्थेतला योग साधक, ज्याला अजून योग सिद्ध झाला नाही अशी साधना करतोय, त्याला युंजमान असं म्हटलेलं आहे. आणि एक त्यामुळे विष्णू पुराणोक्त वचन या ठिकाणी वाचस्पती मिश्र उद्धृत करतात. ते म्हणतात, योगयुक्त प्रथमम योगी, योगयुक्त प्रथमम योगी. योगयुक्त जो असतो तो प्रथम श्रेणीचा असतो. योगयुक्त प्रथमम योगी युंजमानो अभिधीयते. आता त्यामुळे युंजमान असा जो आहे साधकावस्थेमधला जो आहे, त्याच्यासाठी योग साधना ही सांगावी लागते. भगवद्गीतेमध्ये याला आरुरुक्ष म्हणतात. साधकावस्थेतला जो असतो त्याला आरुरुक्ष, ज्यांनी योगाचा आरंभ केलाय तो आरुरुक्ष. आणि जो प्रथित यश असतो त्याला योगारूढ. जो योगावर आरूढ झालेला आहे, योगावस्थेवर आरूढ झालाय, त्याला गीतेच्या भाषेत योगारूढ म्हटलंय. तर योगारूढ असा जो असतो त्याच्यासाठी समाधिपात सांगितला. आता जो हा युंजमान आहे किंवा आरुरुक्ष जो आहे, त्या आरुरुक्ष अशा साधकासाठी ज्याने आरंभ केलाय, योग ज्या ठिकाणी आरंभ पावलाय, त्याच्यासाठी आता साधनपाद हा सांगितला जातो. एकंदरीत हा दुसरा जो योगसूत्राचा पाद आहे, साधनपाद आहे, त्याचा आरंभ करणं म्हणजे दुसरा पाद या ठिकाणी सांगणं. म्हणजे असं म्हणता येईल की पहिल्या पादात काही त्रुटी वगैरे आहे किंवा काय? पहिल्या पादात म्हणजे आतापर्यंत जे सांगितलं त्यात काहीतरी त्रुटी होती किंवा काही कमी जास्तपणा होता किंवा काही सांगायचं राहिलं म्हणून आता काही आरंभ करतायत की काय, असाही या ठिकाणी एक तात्विक प्रश्न, थिओरॉटिकल प्रश्न उभा राहतो. पण तसं या ठिकाणी म्हणता येत नाही, कारण उत्तमाधिकार्याला योग साधनं आणि त्याचं जे गौणफल विवेक ख्याती आणि मुख्य फल जे कैवल्य, त्या अनुषंगानं अभ्यास वैराग्य साधनद्वय ही पर्याप्त आहेत. असा जो योगारूढ असतो, समाहित चित्ताचा जो योगी असतो, त्याला केवळ अभ्यास वैराग्य याद्वारा तो योगाचं फळ हे गाठू शकतो. आणि एक त्याला ती अभ्यास वैराग्य हे जे दोन उपाय सांगितले गेले तेवढी साधना त्याला पर्याप्त असते. आणि साधकावस्थेमध्ये एकदम वशिकार टप्प्याचं वैराग्य जे असतं त्याची कल्पना सुद्धा करता येत नाही. मग समाधी कशी साधणार? पण आपण असं पाहिलं की संप्रज्ञात समाधीसाठी अपर वैराग्य हे सिद्ध पाहिजे आणि असंप्रज्ञात समाधीसाठी परवैराग्य हे सिद्ध पाहिजे. अर्थात त्यासाठी विशिष्ट टप्पा हा गाठला असला पाहिजे, म्हणजेच त्या ठिकाणी योग हा साधतो. अन्यथा त्या टप्प्यांपर्यंत पोचण्यासाठी जे काही उपाय असतील ते सांगणं आवश्यक असतं. आणि असं आहे की अभ्यास वैराग्य हे जे उपाय आहेत ते अंगीकारण्यासाठी आपल्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, आपल्यामध्ये जे असामर्थ्य आहे, आपल्यामध्ये जी अक्षमता आहे, अक्षमता जी आहे की ज्यामुळे आपल्याला आपण समाहित चित्ताच्या पातळीवर जाऊ शकत नाही, तर त्यांचा निर्देश पहिल्यांदा सूत्रकार करतात की कुठल्या कारणानं आपल्यामध्ये ती क्षमता नाहीये जी योगामध्ये असते. आपल्यामध्ये सक्षमता का नाही, आपल्यामध्ये सामर्थ्य का नाही? अर्थात ते नसण्याचं कारण म्हणजे आपल्यामध्ये क्लेशांची भाऊगर्दी आहे. क्लेशांच्या राशीच्या राशी आपल्या अंतःकरणामध्ये उभ्या आहेत आणि या क्लेशांच्या राशींमुळे आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे आहोत. आलं का लक्षात? आणि म्हणून हा जो चित्तमल आहे, या चित्तमलाच्या कारण आपल्यामध्ये
पहिल्या पादात जो सांगितला गेलेला योग आहे तो हाताळण्याचं सामर्थ्य नाही आपल्यामध्ये, ती क्षमता नाही. अर्थात क्षमता नाही म्हणजे क्षमता नाही असं नाही, क्षमतेला बाधा आहे, अडथळा आहे, तो म्हणजे क्लेशांचा आहे. अंतःकरणामध्ये जे क्लेश आहेत, अंतःकरणामध्ये जे मल आहेत, वासना म्हणा, कर्म वासना म्हणा, पाप वासना म्हणा, काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य म्हणा, अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश म्हणा, हे जे आपल्यामध्ये चित्तमल आहेत, त्या चित्तमलांचं अपगमन झाल्याशिवाय, त्यांचं निर्दालन झाल्याशिवाय आपल्याला पुढला मार्ग दिसणार नाही आणि पुढल्या मार्गावर मार्गक्रमण करता येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी सूत्रकार आरंभ करतात की हा जो क्लेश क्षयाचा प्रकार आहे, तो क्लेश क्षयाचा प्रकार कसा हाताळावा. म्हणजे आपण विच्छित अशा भूमीतून आपण समाहित भूमीकडे किंवा समाहित भूमीमध्ये जाऊ शकतो. आणि समाहित भूमीमध्ये गेल्यानंतर पहिल्या पादातला योग हा परिपूर्ण योग आहे, तो त्या ठिकाणी हाताळता कैवल्य प्राप्त होऊ शकतं, असा हा प्रकार आहे. तर या ठिकाणी चित्तमलाच्या त्याच्या अपगमासाठी, चित्तक्षमाच्या अपगमासाठी उपाय सांगण्याला सुरुवात केली जाते आणि म्हणून त्याला साधना असं म्हणावं लागतं. त्यासाठी करावी लागणारी जी साधना आहे, ती साधना या ठिकाणी या पादात सांगितली असल्यामुळे याला साधनपाद असं म्हटलं गेलं. आणि त्या दृष्टिकोनातून सूत्रकार आरंभ करतात, तपस्वाध्याय ईश्वरपनिधान आणि क्रियायोग. तप, स्वाध्याय, ईश्वरपनिधान यांनी सुसंघटित झालेला जो तो क्रियायोग असतो. अशा प्रकारे करण्यासारखा, साधन करण्यासारखा, ज्यामध्ये क्रिया करता येते, जे काही आपल्याला काही क्रियात्मकता आणावी लागते, ती सांगण्याचा आरंभ या ठिकाणी करतात. क्रियायोग या संकल्पनेतून तो प्रकार सांगतात की या ठिकाणी आपल्याला काहीतरी करावं लागतं. आणि काय करायचं तर ते सुसंघटित असं तप, स्वाध्याय आणि ईश्वरपनिधान या 3 घटकांनी बनलेला जो असतो तो क्रियायोग, तो आचरायचा असतो, असं या ठिकाणी शास्त्रकार सांगतात. आता हा जो क्रियायोग या ठिकाणी उपदेशित होत आहे, त्याचा उपदेश या ठिकाणी होत आहे, हा द्वितीय श्रेणीच्या साधकाला सांगितला जातो. हा द्वितीय श्रेणीचा साधक आहे. पहिल्या पादातला योग हा प्रथम श्रेणीचा जो योगी आहे त्याच्यासाठी आहे. तर आता त्याच्यापेक्षा थोडासा खालच्या स्तरावरचा जो असतो, जो द्वितीय श्रेणीचा असतो, जो मध्यमाधिकारी असतो, त्याच्यासाठी आता उपदेश हा आरंभ केला जातो. आणि या श्रेणीच्या साधकाला आरुरुक्ष असं म्हणतात. आता योग परंपरेमध्ये आरुरुक्ष साधकाला क्रियायोग किंवा कर्मयोग हा उपदेशित केला गेलेला आहे, असं गीता वचनावरून आपल्याला समजतं. गीतेमध्ये असा प्रकार सांगितलाय की असा जो आरुरुक्ष आहे त्याला कर्मयोग आणि म्हणजे क्रियायोग हा सांगितला जातो. गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, आरुरुक्ष मुनिर्योगम कर्म कारणमुच्यते. आणि अशाच प्रकारे गरुड पुराणामध्ये एक वचन सापडतं, आरुरुक्ष यतीनांच कर्मज्ञान उदाहृते. तर अशा प्रकारे हा क्रियायोग हा मध्यमाधिकाऱ्याला सांगितला जातो की ज्याला वेगख्यातीचा अडथळा जो आहे, क्लेश, त्याची जाणीव होते. विवेकख्यातीचा उदय का होत नाही तर त्याला क्लेशांची जाणीव होते. या क्लेशांमुळे आपल्याला होत नाही म्हटल्यानंतर त्याच्यासाठी सांगितलं जातं की बाबा तू क्रियायोग कर, तपस्वाध्याय ईश्वरपनिधानाने सुसंघटित झालेला असा क्रियायोग तू आचर, अशा प्रकारे योगशास्त्र सांगतं. तप,
स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या तिन्ही मिळून बनणारा जो तो क्रियायोग असतो. आता हा क्रियायोग योग कसा ठरेल? हा जो क्रियायोग आहे तो योग कसा ठरेल? तर उपायत्वानं तो योग ठरतो. आलं का लक्षात? म्हणजे असं आहे की योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध, आणि या ठिकाणी तर काहीतरी करायला सांगितलंय, क्रियायोग सांगितलाय, कर्मयोगाच्या प्रकारानं काहीतरी करायला सांगितलंय, क्रियायोग सांगितलाय. मग यात निरोध कुठे आला? काहीतरी करायला सांगितलंय, मग यात योग कसा? क्रियायोगामध्ये योग कसा? तर उपायत्वानं जे काही तुम्ही कराल तो करण्याचा जो प्रकार आहे तो चित्तवृत्ती निरोधाचा उपाय म्हणून होत असेल, आणि म्हणून उपायत्वानं तो योग ठरतो, असं या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. आता या ठिकाणी हा क्रियायोग समजून घेण्यासाठी हे जे 3 घटक आहेत, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, यांचा आपल्याला या ठिकाणी क्रमशः विचार करावा लागेल. या ठिकाणी तप हा पहिला घटक सांगितला. तप म्हटल्यानंतर आपल्याला त्याचा अर्थबोध होतो. तप म्हणजे तप. तर हा जो या तपाचा प्रकार आहे या ठिकाणी, त्याबद्दल भाष्यकार असं सांगतात की हा विशिष्ट प्रकारचं हे तप आहे. कारण या तपाने योगाला हातभार लागला पाहिजे, योग साधनेला हातभार लागला पाहिजे, योगाच्या आविष्कृतीला हातभार लागला पाहिजे. इतकं त्या तपाचं अनन्य साधारण महत्व आहे. आणि असं आहे की हा या ठिकाणी काय अर्थवाद आहे का, असं या ठिकाणी वाटतं एखाद्याला की बाबा तप करायला सांगितलंय. तप काय सगळ्या क्षेत्रात सांगतात, कुठल्याही क्षेत्रामध्ये तप पाहिजे, चिकाटी पाहिजे, तप पाहिजे असं म्हटलं जातं. त्यामुळे असं वाटतं की हा काहीतरी अर्थवाद असेल. तर ते म्हणतात असं नाहीये, अर्थवाद नाहीये. ते म्हणतात की अनादि क्लेश कर्म वासनानं भरलेली विषयजाल उपस्थित करणारी रजस्तमोमयी अशुद्धी ही तपसाशिवाय छिन्न विच्छिन्न होत नाही. आपल्यामध्ये जी अशुद्धी, आपण आता सुरुवातीला पाहिलं की अंतःकरणामधली अशुद्धी ही पहिली आपल्याला काढायला पाहिजे, आणि ती काढण्यासाठी पहिल्यांदा त्याला छिन्न विच्छिन्न करायला पाहिजे, आणि तपसाशिवाय ती छिन्न विच्छिन्न होत नाही. त्यामुळे तेच तप या ठिकाणी सांगितलंय की ज्याद्वारा रजतमस गुणांनी बनलेली अशुद्धी ही छिन्न विच्छिन्न होईल. आणि म्हणूनच या ठिकाणी तपाचं उपपादन आहे, तपाचं समर्थन आहे, तपाचा उपदेश आहे. आणि असं आहे की भाष्यकारांचं हे जे या ठिकाणी कथन आहे, त्या कथनामध्ये तपाच्या दिशेचं दिग्दर्शन आहे. म्हणजे ते असं सांगतायत की तप हे असं पाहिजे, तप हे केवळ तप नाही, तप हे असं पाहिजे की ज्याद्वारा रजतमो मलांची त्या ठिकाणी निवृत्ती होईल, त्यांना विच्छिन्न केलं जाईल. अर्थात भाष्यकार या ठिकाणी तपाचं दिग्दर्शन करतायत. केवळ शरीर ताडन करणं, शरीरावर अत्याचार करणं, शरीराचे केस उपटत बसणं, हा प्रकार या ठिकाणी अपेक्षित नाहीये. तर तप हे असं असावं लागतं की ज्याद्वारा रजस्तमोमल नाहीसे होतील, ज्याद्वारा क्लेश कर्मवासनांचा क्षय होईल, शरीर ताडन, देहदंडन यानं या गोष्टी साधतात असं की आपल्याला म्हणता येत नाही. शरीर ताडन करणं, देहदंडन करणं यांनी काही त्या गोष्टी साधत नसतात. त्यामुळे या ठिकाणी तप असंच असायला पाहिजे की ज्याद्वारा रजतमो गुणांचा किंवा त्यांच्या द्वारा निर्माण झालेले जे मल आहेत त्यांचा क्षय होईल. आणि अजूनही थोडंसं महत्वाचं दिग्दर्शन करताना भाष्यकार म्हणतात, विशेषतः असं आहे की तप, जी आपली तपाबद्दल कल्पना आहे, ते तप म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी चित्ताचा क्षोभ होतो, नाही असं नाही. कारण काही निग्रह असतात, जबरदस्त निग्रह असतात, अत्याचार असतो, आपल्या स्वतःवर आपण अत्याचार करतो, देहताडन करतो, देहदंडन करतो, आणि त्यामुळे चित्तक्षोभ हा होतोच.
तर या ठिकाणी भाष्यकार असा निर्देश करतात, फार महत्वाचा आहे तो. ते म्हणतात, हे तप चित्ताची प्रसन्नता अबाधित राहील अशा स्थितीपर्यंत निरंतर सेवन केली गेली असली पाहिजे. म्हणजे मुख्य म्हणजे या ठिकाणी चित्ताची प्रसन्नता ही अपेक्षित आहे आणि ती असलेली प्रसन्नता अबाधित राहील अशा प्रकारचं तप करायचं आहे. त्याच्या स्थितीमध्ये परिवर्तन होणार नाही, चित्ताच्या प्रसन्नतेमध्ये परिवर्तन होणार नाही, तिथपर्यंतच तप करायचं आहे. शरीर निःशक्त होईपर्यंत, त्याच्यामध्ये धातू वैषम्य होईपर्यंत, शरीर निर्बल होईपर्यंत तप करणं हा प्रकार या ठिकाणी त्यांनी सांगितलेला नाहीये. आणि अशा प्रकारचा स्पष्टाशय वाचस्पती मिश्रांनी या ठिकाणी केलाय. ते म्हणतात, तावन मात्रम एव तपश्चरणीयम न यावताम धातु वैषम्य आपद्यते इति अर्थः. वार्तिका सुद्धा तपाचं स्वरूप सांगताना ते म्हणतात की तच्च तप चित्त प्रसाद अविरोधी मृदु एव अनेन योगिनाम कर्तव्यम परमर्षिभिः मन्यत इति अर्थः. ते कसं असायला पाहिजे की तितकं मृदू आणि सौम्य पाहिजे की चित्तप्रसादाला अविरोधी राहील, असं ते मंद आणि सौम्य पाहिजे. म्हणजे आपली जी कल्पना आहे तपाबद्दलची ती या क्रियायोगामध्ये नाहीये. अशा प्रकारे थोडीस तपाबद्दल आपण विचार केल्यानंतर एक आपल्याला खटकतं असं की आपली तपाबद्दल एक विशिष्ट कल्पना आहे आणि या ठिकाणी काहीतरी वेगळंच सांगितलंय किंवा चित्ताची प्रसन्नता हटू देऊ नका, ते चित्त तप सौम्य पाहिजे. अरे सौम्य असेल ते तप कुठलं? जे सौम्य असेल ते तप कुठलं, असा एक आपण प्रश्न विचारू शकतो. तर या ठिकाणी असं सांगायचं आहे की हा जो क्रियायोग आहे हा मध्यमाधिकार्याचा योग आहे, तोही तुमचा आमचा नाहीये. या ठिकाणी प्रायोगिक उपदेश नाही, थोड्या अंशाने आहे, नाही असं नाही, पण मुख्यतः तात्विक आहे. या ठिकाणी मध्यमाधिकार्याचा हा योग आहे, पुन्हा तो तुमचा आमचा नाहीये. आणि त्याचं तप जे आहे ते या ठिकाणी सांगितलं जात आहे. तुमचं तप पुढे सांगितलं जाणार आहे. तुम्ही आम्ही करायचं जे तप आहे ते नियमांगामध्ये पुन्हा सांगितलं जाणार आहे. यमनियम आसन प्राणायाम प्रत्याधारणा ध्यान समाधी अशा अंगाने बनलेला जो अष्टांग योग आहे त्यात नियम सांगताना शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान असं सांगितलं. त्या ठिकाणी पुन्हा तप सांगितलंय. ते पुन्हा सांगितलं का? नाही. आत्ता जे तप सांगितलं जात आहे त्याची एक श्रेणी आहे आणि पुन्हा त्यानंतर पुन्हा एक तप सांगितलं जाणार आहे नियमांगामध्ये, त्याची श्रेणी वेगळी आहे आणि ती श्रेणी तुम्हा आम्हाला लागू आहे. त्यामुळे या ठिकाणी असा खुलासा करावा वाटतो की तुम्हा आम्हासाठी जे तप सांगायचं आहे ते या ठिकाणी सांगितलं जात नाहीये. आपल्यापेक्षा जे उच्चाधिकारी जे आहेत, आपल्यापेक्षा उच्च दर्जाचे जे आहेत, मध्यमाधिकारी आहेत, त्यांचं तप सांगितलं जात आहे. त्यामुळे पूरग्रह दूषित अशा दृष्टीने या सूत्राकडे बघू नका. या ठिकाणी तपाचा विशिष्ट अर्थ आहे, तो तुम्हा आम्हाला लागू होत नाही, पण तो मध्यमाधिकार्याला असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला सांगितलंय बाबा ते तप सौम्य पाहिजे, चित्ताची प्रसन्नता अबाधित राहील असायला पाहिजे वगैरे वगैरे जे प्रकार सांगितले ते एवढ्यासाठीच की हा मध्यमाधिकार्याचा योग आहे. मध्यमाधिकार्याचे उपाय आहे त्या ठिकाणी क्रियायोगामध्ये. आणि म्हणून भाष्यकारांनी कटाक्षाने सांगितले की चित्ताची प्रसन्नता अबाधित राहील अशा प्रकारचं तप पाहिजे. म्हणजे गृहीत काय की चित्ताची प्रसन्नता त्या ठिकाणी असते, असलेली प्रसन्नता घालवणार नाही, घालवली जाणार नाही, अशा प्रकारचं तप करायला सांगितलंय. अर्थात हा उपदेश त्यामुळे तुम्हा आम्हाला नाही हे भाष्यकारांनी त्या ठिकाणी ध्वनित केलंय. कारण तुमच्या आमच्यामध्ये चित्ताची प्रसन्नता नाहीये, आपल्याला ती अर्जित करायची आहे. मुद्दा असा की क्रियायोगातलं तप म्हणा, स्वाध्याय म्हणा, ईश्वर प्रणिधान म्हणा, हा जो प्रकार आहे हा पुन्हा आपल्याला तात्विक दृष्ट्या समजून घ्यायचा आहे. प्रायोगिक दृष्ट्या जो समजून घेणार आहोत तो अष्टांग योगातल्या नियमामध्ये आपण समजून घेणार आहोत. तर अशा प्रकारची या ठिकाणी पूर्वपीठिका घेऊया आणि आपण या क्रियायोगाच्या प्रकरणाचा विचार आता करूया. बर, क्रियायोगाचा विचार करूया म्हटलं तरी अजूनही काहीतरी पूर्वपीठिका द्यावी असं या ठिकाणी असं वाटतं. कारण क्रियायोग सांगितल्या सूत्रकार म्हणतात हा क्रियायोग कशासाठी
तर समाधी भावनार्थश्च क्लेश तनुकरणार्थश्च असं ते म्हणतात. म्हणजे हा क्रियायोग कशासाठी? तर समाधी भावित होण्यासाठी, समाधी भावना निर्माण होण्यासाठी, समाधीला क्षमता येण्यासाठी आणि क्लेश तनुकरणार्थश्च म्हणजे क्लेश तनुकरणार्थ क्रिया रावा. आता या ठिकाणी आपण आपल्याला प्रश्न विचारता येईल की आज आपण जो योग करतो तो का एकदम समाधी लागावी म्हणून करतो का, किंवा क्लेशत अनुकरण व्हावं म्हणून करतो का? कारण असं जर असेल तर पहिला प्रश्न तुम्हाला विचारला की क्लेश म्हणजे काय आणि त्या क्लेशांची तुम्हाला बाधा होते असं वाटतंय का? जे क्लेश तुम्हाला जरी तात्विक दृष्ट्या माहिती आहेत तरी त्यांची आज तुम्हाला जीवनामध्ये त्यांच्यापासूनच अपरोक्षपणे तुम्हाला काही बाधा पोचतीये का असं म्हटलं तर आपल्याला स्पष्टपणे नाही असं म्हणावं लागतं. अविद्येची बाधा आहे का? अस्मितेची बाधा आहे का? रागाची बाधा आहे का? द्वेषाची बाधा आहे का? अभिनिवेशाची बाधा आहे का? किंवा त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी आपण योग करतो का, असा जर प्रश्न विचारला तर तो प्रश्न काही फार प्रस्तुत नसतो. किंवा तुम्ही समाधी लागण्यासाठीच योग करता का असं जरी प्रश्न विचारला तरी हा प्रश्न काही प्रस्तुत नसतो. कारण आता आपल्याला काही समाधीची अपेक्षा नसते. साधकावस्थेमध्ये काही एकदम समाधीच्या अपेक्षेने कोणी योग साधनेमध्ये प्रवृत्त होत नसतो. तर आम्ही योग का करतो तर शारीर मानसिक आरोग्य, शांती, समाधान, नंतर आपल्यामध्ये काही निस्सामर्थ्य असतील, मनुष्य म्हणून मानव म्हणून जी काही निस्सामर्थ्य असतील त्याच्यामध्ये काहीतरी काही प्रमाणामध्ये आपण त्या त्रुटींपासून मुक्त होणं, काही शारीरिक असामर्थ्य असतं, अक्षमता असते, मानसिक असामर्थ्य असतं, मानसिक अक्षमता असते, बौद्धिक असामर्थ्य असतं, बौद्धिक अक्षमता असते. तर आपण ह्या ज्या त्रुटी आहेत किंवा अक्षमता आहेत किंवा असामर्थ्य आहेत त्यांचं निर्दालन करणं किंवा किमान पक्षी त्यांची बाधा कमी करणं, त्यांच्यापासून आपल्याला बाधा पोचते. काही शारीरिक असामर्थ्य असतं, शारीरिक अक्षमता असते, बौद्धिक असामर्थ्य असतं, बौद्धिक अक्षमता असते, मानसिक असामर्थ्य असतं, मानसिक अक्षमता असते. तर ही जी अक्षमता आणि असामर्थ्य आहे त्याची बाधा आपल्याला वरच्यावर पोचत असते. ती बाधा किमान आपल्याला पोचू नये, ती बाधा कमी व्हावी, किमान पक्षी कमी व्हावी, अशा कारणाने आपण योग साधनेमध्ये प्रवृत्त होत असतो की मनाला एक शांती मिळावी, समाधान मिळावं, आपल्यामध्ये काही एक सामर्थ्य प्राप्त व्हावं. सामर्थ्य म्हणजे काय? सामर्थ्य सुद्धा नाही तर आपल्यामध्ये त्रुटी संपाव्यात, त्रुटी नाहीशा व्हाव्यात, अशा एका अपेक्षेनं किंवा अशा इच्छेनं, आकांक्षेनं आपण योग साधनेमध्ये प्रवृत्त होतो. जर त्यामागे काही आकांक्षा आणि इच्छा असेल तर एरवी आपण निरपेक्षपणे सुद्धा योग साधनेमध्ये प्रवृत्त होऊ शकतो. निरपेक्षपणे सुद्धा आपण योग साधना करू शकतो किंवा योग साधना ही एक महान साधना आहे, आध्यात्मिक साधना आहे. अशा हेतूने सुद्धा त्या ठिकाणी कोणी प्रवृत्त होत असेल, पण असं काही निश्चित म्हणता येत नाही किंवा असं काही निसंदिग्धपणे म्हणता येत नाही की समाधी भावनार्थ की आम्ही डोळे मिटले की आम्हाला समाधी लागावी. यार समाधी लागून करणार काय? काय पाहिजे? समाधी लागून तुम्हाला हवे काय, मिळवणार काय, मिळवायचं काय, हे जर काही माहिती नसेल तर त्या डोळे मिटण्याला तरी महत्व काय आहे? कशासाठी डोळे मिटायचे? समाधीसाठी. बर तसं जरी काही इच्छा आकांक्षा असतील किंवा समाधी सामर्थ्य आपल्याला मिळावं, काही ESP आपल्यामध्ये प्राप्त व्हाव्या, काही सिद्धी प्राप्त व्हाव्या, तरी हा एक कल्पनाविलास असतो. म्हणजे काही वास्तविक माणसाची इच्छा नसते की आपण योगी व्हावं किंवा आपल्याला तसं काही योग्याचं सामर्थ्य प्राप्त व्हावं. असं जरी काही इच्छा आकांक्षा एखाद्या वेळी मनामध्ये डोकावत असल्या तरी तो एक कल्पनाविलास असतो. वास्तववादी दृष्टीने जर बघायचं म्हटलं तर माणूस हा शांती, समाधान, आरोग्य, शारीरिक मानसिक आरोग्य, शांती समाधान ह्याच्यासाठी योग साधनेने प्रवृत्त होईल किंवा निर्हेतुकपणे सुद्धा होऊ शकेल. पण असं आहे की क्लेशत अनुकरणार्थ
आणि समाधी भावनार्थच तो योग साधना करतो किंवा तोच त्याचा हेतू असतो असं काही आपल्याला स्पष्टपणे म्हणता येत नाही. त्यामुळे प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतो की हा जो क्रियायोग सांगितला आहे हा क्रियायोग कोणासाठी सांगितला आहे? तर ज्याला समाधी भावनार्थ, ज्याच्यामध्ये समाधी भावना प्राप्त व्हावी, समाधीला ज्याला सक्षमता म्हणतात, ती क्षमता प्राप्त व्हावी, क्लेशांचं तनुकरण व्हावं म्हटल्यानंतर क्लेश काय, त्यांची बाधा काय, ही सगळी आपल्याला माहिती पाहिजे किंवा त्याचा अनुभव यायला पाहिजे. अर्थात हा अनुभव केव्हा येतो तर एक विशिष्ट पातळी गाठल्यानंतर कळतं की आपल्याला अविद्येची बाधा काय आहे, अस्मितेची बाधा काय आहे, रागाची बाधा काय आहे, द्वेषाची बाधा काय आहे. अध्यात्माच्या दृष्टिकोनातून अभिनिवेशाची बाधा आपल्याला अध्यात्मामध्ये काय येते, म्हणजे आध्यात्मिक वाटचाली चालू झाली पाहिजे. आध्यात्मिक वाटचाल चालू झाल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा अविद्येची बाधा कशी आहे आपल्याला. नाही तर आज खरं म्हणजे अविद्येमुळे आपल्याला सुख आहे, अज्ञानामुळे आपल्याला सुख आहे, आपण सुखी आहोत. अर्थात आध्यात्मिक वाटचाल त्याला सुरुवात झाली नाही किंवा अत्यंत प्राथमिक अशा टप्प्यामध्ये आपण आध्यात्मिक क्षेत्रात चाल करत असू तर आपल्याला ह्याची बाधा निश्चितपणे जाणवणार नाही. माहिती असेल, एखाद्याला अध्यात्माची पुस्तकं वाचल्यामुळे बाधा माहिती असते, पण एरवी आता सांगितल्याप्रमाणे एरवी आपण या अविद्येमुळे आपण सुखी असतो. अस्मिता आपली कुठे सुखावली जाते, आपण असं म्हणतो, अस्मिता सुखावली आणि त्यामुळे आपल्याला बरं वाटतं. खरं म्हणजे अस्मिता हा क्लेश आहे आणि आपल्याला त्याची नेमकी उलटी जाणीव होते की आपण आपली अस्मिता सुखावली म्हणजे आपल्याला बरं वाटतं, अस्मिता दुखावली म्हणजे आपल्याला वाईट वाटतं. गंमत बघा की अस्मिता क्लेश दुखावला गेला तर वाईट वाटतंय. अशा एका आपण मनोवैज्ञानिक, बौद्धिक, आध्यात्मिक पातळीमध्ये वर्तत असतो. त्यामुळे क्लेशांची बाधा आपल्याला होते असं काही म्हणता येत नाही किंवा त्याची बाधा आपल्याला फारच बाध्यमान असते असंही म्हणता येत नाही. तात्विक दृष्ट्या आपण म्हणू शकू किंवा क्लेशांची बाधा पोचते. कारण काय तर आम्ही भगवद्गीता वाचली, योगसूत्र वाचलं, आध्यात्मिक ग्रंथ वाचले आणि आध्यात्मिक ग्रंथ वाचले असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी माहिती असतं की बाबा अहंकार हा अध्यात्माचा प्रतिपक्ष आहे, तो वाईट आहे वगैरे वगैरे. एकूण काय तर अविद्या हा जो क्लेश पुढे सांगितला जाईल त्या क्लेशाच्या अस्तित्वाची जाणीवच आपल्याला अजूनपर्यंत नाहीये. मग त्याची बाधा पोचण्याचा प्रश्नच कुठे. किंवा अस्मिता आपण त्याला अहंकार म्हणून टाकतो, पण अस्मिता क्लेश काय असतो हे आपल्याला पुढे कळेल आणि नंतर आपल्याला लक्षात येईल की आतापर्यंत आपल्याला काही याची बाधा पोचल्याची जाणीव नाहीये. आपल्याला बाधा कशाची पोचते तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य हे जे षड्रिपू आहेत, या षड्रिपूंची बाधा आपल्याला निश्चितच जाणवू शकते, जाणवते. जाणवण्या एवढे आपण उन्नत असावं. म्हणजे अध्यात्माच्या मार्गात वाटसेल तर पहिल्यांदा आपल्याला ही जाणीव व्हायला पाहिजे की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य हे आपले खरोखर रिपू आहेत. षड्रिपू त्यांना म्हणतात, ते खरोखर आपले शत्रू आहेत, त्याची आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे. म्हणजे इथं कुठेतरी अध्यात्माची वाटचाल सुरुवात त्याची होऊ शकते. असो, सांगण्याचा मुद्दा असा की समाधी भावनार्थ आणि क्लेश अनुकरणार्थ अशा मनप्रवर्तकानं योग साधना करणारा जो असेल त्याने अध्यात्मामध्ये बरीच वाटचाल केलेली असते. अध्यात्मामध्ये बरीच वाटचाल केल्यानंतर त्याला कळतं की बाबा आपण योग करतोय, योग साधना करतोय. पण योग साधना करताना आपल्याला अनेक विघ्न येत आहेत किंवा त्रुटी आपल्यातल्या जाणवत आहेत. ते ह्यांच्यामुळे त्रुटी आहेत. क्लेशांमुळे आपल्याला पुढे सरकता येत नाही. क्लेशांमुळे आपल्यामध्ये ते सामर्थ्य जे हवे ते सामर्थ्य, साधनेला लागणारं सामर्थ्य आपल्यामध्ये उभं होत राहत नाहीये. किंवा जी क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे, आपल्या पातळीमध्ये जी क्षमता असायला पाहिजे ती क्षमता आपल्यामध्ये नाहीये. याचं कारण या क्लेशांची आपल्याला बाधा आहे. आणि समाधी भावनार्थ आपल्याला अजून काही साधावं लागेल ह्याची ज्या वेळेला जाणीव होते त्या जाणीवेचा साधक किंबहुना तो योगी, तुमच्या आमच्या तुलनेनं तो योगी असतो.
अध्यात्मामध्ये त्याची फार दूरवरची वाटचाल झालेली असते. त्याला क्लेशांची बाधा जाणवते. समाधी भावनार्थ काहीतरी करायला पाहिजे, समाधी भावना निर्माण व्हायला पाहिजे, समाधी प्राप्त होण्यासाठी काही गोष्टी आविष्कृत व्हायला पाहिजे. कुठल्या गोष्टी आविष्कृत व्हायला पाहिजे ह्याची त्याला त्या ठिकाणी स्पष्ट जाणीव होत असते. आणि त्याच्यासाठी खरं म्हणजे क्रियायोग हा या ठिकाणी प्रायोगिक दृष्ट्या सांगितला गेलाय. आलं का लक्षात? जसं पहिल्या पादामध्ये केवळ अभ्यास सांगितलं, प्रणव सांगितला की तो लगेच समाधीत जाऊ शकतो. आता तो किती उच्च अधिकारी असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. डोळे मिटून प्रणव ध्यान केल्यानंतर त्याच्यामध्ये योगधर्म हा फुलू शकतो, योगाचा वृक्ष हा फुलू शकतो, बहरू शकतो. समाधी लागते, संप्रज्ञात समाधी लागते, असंप्रज्ञात समाधी लागते. समापत्तीचं मनोविज्ञान इतकं झपाट्याने त्याच्यामध्ये आविष्कृत होतं की त्याला सवितर्का समापत्ती, निर्वितर्का समापत्ती, सविचारा समापत्ती, निर्विचारा समापत्ती, मग त्यानंतर अध्यात्म प्रसाद, मग ऋतंबरा प्रज्ञा. ह्या गोष्टी आपल्या कल्पनेच्या दृष्टिक्षेपात सुद्धा नाही. अजून आपण तिथून कल्पना सुद्धा करू शकत नाही. तर तो उच्चाधिकारी जो त्याचा योग आपण त्या ठिकाणी पाहिला, त्याचं प्रायोगिक अंग त्या सूत्रात सांगितलं. पण तुमच्या आमच्या दृष्टीने त्या ठिकाणी तात्विक ज्ञान, बोध, प्रबोध हा झाला. म्हणजे तो पाद, समाधीपाद आपल्यासाठी नाही असं काही म्हणता येत नाही. समाधीपादामध्ये योगाची व्याख्या, योगाचं लक्षण या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि तुमच्या आमच्या दृष्टीने त्यात निश्चितच मोठा प्रबोध होता. आपल्याला बरंच ज्ञान प्राप्त झालं असं आपल्याला निश्चित या ठिकाणी म्हणता येतं. पहिल्या पादाचा अभ्यास झाल्यानंतर, पहिला पाद समजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्यासाठी अनेक गोष्टी होत्या, तात्विक दृष्ट्या का होईना होत्या. म्हणजे ज्याला थ्योरॉटिकल इन्स्ट्रक्शन्स म्हणता येतील तशा प्रकारची बरीच इन्स्ट्रक्शन्स आपल्याला मिळाली. बऱ्याच प्रकारची माहिती, बोध, प्रबोध हा प्राप्त झाला. पण जो उत्तमाधिकारी आहे, समाहित चित्ताने जो युक्त आहे, त्याच्यासाठी त्या ठिकाणी प्रायोगिक अशा प्रकारचा उपदेश झाला. प्रॅक्टिकल इन्स्ट्रक्शन्स त्या ठिकाणी त्याला मिळाली. क्षणभर विचार करा, तुम्हाला सवितर्का समापत्तीमध्ये प्रॅक्टिकल इन्स्ट्रक्शन काय मिळालं? काही मिळालं नाही. बरोबर आहे, साहजिक आहे. प्रणव जे तुम्हाला प्रॅक्टिकल इन्स्ट्रक्शन काय मिळालं? आपण तर केवळ नुसता प्रणव जप करू शकतो, जप म्हणून करतो, पण त्याने कुठल्याही प्रकारची समाधी ही कल्पनाक्षेप पथात सुद्धा येत नाही. दृष्टीपथात तर जाऊ द्या, कल्पना पथात येऊ शकत नाही. पण उच्चाधिकारी, उत्तमाधिकारी, समाहित चित्ताचा योगी, त्याला त्या ठिकाणी साक्षात समाधी प्राप्त होते. अशा प्रकारचा प्रणवजप करण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं, क्षमता असते. कारण त्याच्यामध्ये योगधर्म इतका प्रफुल्लित झालेला असतो, बहरला असतो, की त्याला केवळ डोळे मिटून प्राणिक प्रणवजप करून तो समाधीत जाऊ शकतो. म्हणून त्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी अगदी प्रॅक्टिकल इन्स्ट्रक्शन्स ज्याला म्हणता येतात तशी प्रॅक्टिकल इन्स्ट्रक्शन्स मिळाली. पण त्याचबरोबर तुम्हा आम्हाला एक प्रबोध आणि बोध झाला की पुढे मागे आपली योगामध्ये जी वाटचाल होईल, पुढे मागे होईल, तर त्याबद्दल आपल्याला सुरुवातीला सतर्क करण्यात आलं की कशा प्रकारची ही वाटचाल असेल. म्हणजे आपल्या दृष्टीने ज्ञान त्या ठिकाणी मिळालं, आपल्याला ज्ञान मिळालं. पण जो उत्तमाधिकारी आहे त्याला ज्ञान विज्ञान सहित योग मिळाला. गीतेच्या भाषेत सांगायचं म्हणजे तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी ज्ञान मिळालं, काही प्रमाणात विज्ञान मिळालं. पण उत्तमाधिकारी जो, त्याला ज्ञान विज्ञान सहित योग मिळाला. कारण त्याच्यासाठी तो उपदेशित होता, तो उपदिष्ट त्याच्यासाठी होता. तसाच हा जो क्रियायोग आहे, हा क्रियायोग मध्यमाधिकार्याला आहे. म्हणजे त्याला प्रॅक्टिकल इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी मिळणार आहेत. पुन्हा तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी बोध, प्रबोध, म्हणजे आपण आध्यात्मिक मार्गामध्ये वाटचाल करायला जी सुरुवात केली आहे त्या ठिकाणी आपल्याला आगामी अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत. आलं का लक्षात? म्हणजे खरं म्हणजे असं जर या ठिकाणी तात्विक दृष्ट्या म्हटलं जातं की पहिला पाद समाहित चित्त योगासाठी, समाहित युक्त असा जो आहे त्याच्यासाठी योग होता, आम्हाला नव्हता. किंवा हा क्रियायोग त्यांच्यासाठी उत्तम मध्यमाधिकार्यासाठी, पण आमच्यासाठी नाही. पण गंमत अशी आहे
की आपल्याला या ठिकाणी प्रबोध आगामी मिळतोय. म्हणजे खरं खरं म्हणजे जो अधमाधिकारी आहे हा फार भाग्यवान आहे. अधमाधिकार्याला भाग्यवान म्हणण्याचं कारण त्याला या सगळ्या गोष्टी सुरुवातीलाच अगोदरच प्राप्त होत आहेत, ज्ञान प्राप्त होत आहे. म्हणजे त्याला जास्त डोळसपणे साधना करता येईल. असो, हा एक गौण मुद्दा झाला, पण भाग असा आहे महत्वाचा की या ठिकाणी क्रियायोग हा मध्यमाधिकाऱ्यासाठी उपदेशिला जात आहे. प्रायोगिक दृष्ट्या त्याला त्या ठिकाणी काहीतरी उपदेश होणार आहे, पण तुम्हा आम्हा लोक जनसामान्यांच्या दृष्टीने किंवा साधारण साधक जे आहेत, अध्यात्म मार्गामध्ये आत्ताच वाटचाल ज्याने सुरुवात केली, वाटचालीला सुरुवात केली आहे, किंवा करणार आहेत, किंवा करण्याची इच्छा आहे, किंवा करण्याचा मनसुबा आहे, तर त्यांच्यासाठी आगामी ज्ञान हे जे मिळणार आहे त्याच्यामुळे डोळसपणे आपली साधना आपल्याला करता येईल. आणि हे जे तप आहे, या तपाबद्दल म्हणून भाष्यकार म्हणतात, अतपस्वी लोकांना योग कदापिही सिद्ध होत नाही. अतपस्वी जे लोक आहेत त्यांना योग कधीच सिद्ध होत नाही. पण तुम्हा आम्हा लोक जनसामान्यांच्या दृष्टीने किंवा साधारण साधक जे आहेत, अध्यात्म मार्गामध्ये आत्ताच वाटचाल ज्याने सुरुवात केली, वाटचालीला सुरुवात केली आहे, किंवा करणार आहेत, किंवा करण्याची इच्छा आहे, किंवा करण्याचा मनसुबा आहे, तर त्यांच्यासाठी आगामी ज्ञान हे जे मिळणार आहे त्याच्यामुळे डोळसपणे आपली साधना आपल्याला करता येईल. एकूण काय तर पुन्हा क्रियायोग हा आपण तात्विक दृष्ट्या, जनसामान्य आणि साधक लोक जे आहेत ते तात्विक दृष्ट्या हा प्रकार समजून घेणार आहेत, आणि मध्यमाधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी प्रॅक्टिकल इन्स्ट्रक्शन्स ज्याला म्हणता येईल, प्रायोगिक उपदेश असं ज्याला म्हणता येईल, की या ठिकाणी त्याला त्याचा प्रयोग करून बघता येईल. अशा प्रकारे हा क्रियायोग हा मध्यमाधिकाऱ्यासाठी जो आहे तो या ठिकाणी आरंभित होत आहे. असो, आता हा जो क्रियायोग आहे हा तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान आणि क्रियायोग हा असं म्हटल्यामुळे तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान या तिन्ही द्वारा संघटित झालेला, सुसंघटित झालेला, संतुलित असा एक योग किंवा साधना या ठिकाणी निर्देशित झालेली आहे. आता असं आहे की तुम्हा आम्हाला सुद्धा तप पाहिजे, स्वाध्याय हा हवा, ईश्वर प्रणिधान हे हवंच. आलं का लक्षात? म्हणजे सामान्य साधक जे आहेत किंवा अगदी पहिल्या पायरीवर असलेले जे साधक आहेत त्यांना सुद्धा काही तप हे हवंच, स्वाध्याय हा हवाच, ईश्वर प्रणिधान हे सुद्धा हवंच. कारण हे योगाला इतकं इंटिग्रल ज्याला म्हणता येईल असं इतकं इंटिग्रल आहे, अंगभूत आहे, की त्यापासून योग हा काही वेगळा होऊ शकत नाही. अशा प्रकारचे 3 घटक आहेत, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. पण सांगायचा मुद्दा असा की तुम्हा आम्हासाठी तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे पुढे सांगितलं जाणार आहे. कारण योग आता सूत्रकार योगाच्या अतिउच्च अशा वरच्या पायरीवरनं एक पायरी खाली उतरलेत. उत्तमाधिकाऱ्याला सांगितलंय, आता मध्यमाधिकाऱ्याला सांगतायत, आणि त्याचं सांगून झाल्यानंतर पुन्हा त्याही खालच्या पायरीवर येऊन अधमाधिकाऱ्याला म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांना ते योग सांगणार आहेत. आणि त्या ठिकाणी सुद्धा ते तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हा प्रकार सांगणार आहेत, नियमांग म्हणून सांगणार आहेत. अष्टांगातलं जे नियमांग आहे त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला सांगणार आहेत आणि या ठिकाणी सांगितल्या आहेत. म्हणजे ज्याला ह्याचं ज्ञान आहे की अष्टांग योगामध्ये नियम नावाचं एक अंग आहे आणि नियमामध्ये तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान यांचा निर्देश आहे, तर तो म्हणेल ही काय पुनरुक्ती आहे, किंवा अशी कल्पना करेल की ते तो स्वाध्याय, ते ईश्वर प्रणिधान जे असेल तेच या ठिकाणी आहे, किंवा या ठिकाणी जे आहे तेच त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे सुद्धा एक गैरसमजूत होऊ शकेल. आणि म्हणून आताच सांगितलं की तप म्हटल्यानंतर आपली एक कल्पना असते, तप म्हटल्यानंतर निग्रह आला, शरीराला तापवणं आलं,
शरीरावर काही प्रकारे काही प्रमाणामध्ये अत्याचार करणं आलं, त्याच्या शिस्त लावण्यासाठी त्याच्यावर चाबूक ओढणं, काठ्या, चाबूक यांचा वापर करणं हेच तप आहे आपल्या दृष्टीने. कारण आपण हे माजलेलं जो पिंड आहे, माजलेला जो पिंड आहे शरीर, त्याच्यावर काहीतरी नियंत्रण आणण्यासाठी आपण असे प्रकार करत असतो आणि ह्यालाच आपण तप समजतो. तप म्हटल्यानंतर आपली संकल्पना, आपली कल्पना अशीच असते, तप म्हटल्यानंतर काहीतरी एक निग्रह, जबरदस्त निग्रह करायचा, अमानुषी अशी काहीतरी कृत्य करायची, अमानवी कृत्य करायची काहीतरी आपल्या संदर्भात, स्वतःच्या संदर्भात अतिमानवी अशी काहीतरी कृत्य करायची. एका पायावर उभा राहा, पंचाग्नी घे, उपासच्या उपास कर, महिने महिने उपास कर, अंगावरचे केस उपटत जा, माजलेल्या शरीराला त्याच्यावर चापकाचे फटके ओढणं आणि त्याला थोडस निगृहीत करणं, अशा प्रकारे आपल्या काही तपाच्या कल्पना आहेत. तप म्हणजे कुठे आरामात बसणं आणि खाणं पिणं, चैन मौज मजा विलास, अशा प्रकारचं तप नसतंच. नेमकं ह्याच्या विरुद्ध असतं निग्रह. या सगळ्या गोष्टी सोडायच्या 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 सोडायच्या, अशा संदर्भातून आपण तप या संकल्पनेकडे बघत असतो. आणि तप म्हटल्यानंतर थोडासा अत्याचार त्या ठिकाणी आला, तोही स्वतःवर अत्याचार करणं, ही आपली एक तपाबद्दलची संकल्पना आहे. त्याशिवाय हा देह वठणीवर येत नाही, अशी एक अध्यात्मामध्ये समजूत आहे की देहाला वठणीवर जर आणायचं असेल तर त्याच्यावर आपण अत्याचार करायला पाहिजेत. त्यामुळे काही काही धर्मांमध्ये तप सांगताना अगदी अंगावरचा एक एक करून केस ओढणं, तोडणं किंवा त्याला सुकविणं, त्याला उपासमार करवणं, महिने उपास करणं, वरच्यावर उपास करणं, त्याला त्याच्या क्षुधा तृष्णा ज्या आहेत त्याच्यापासून त्याला वंचित करणं, अशा प्रकाराने एक तप ह्याची एक संकल्पना आहे की एका पायावर उभा राहणं, महिने उभा राहणं. तर तशी एक आपली तपाबद्दलची संकल्पना आहे. मग तप ह्या ठिकाणी जे सांगितलंय ते म्हणजे असंच काहीतरी असणार, अशी एक गैरसमजूत होऊ शकते. आणि म्हणूनच तुम्हाला मागाशी सुरुवातीला सांगितलं व्यासांचं भाष्य, त्याच्यात काय सांगितलंय की जप हे कसं असायला पाहिजे की चित्त प्रसाद जे आहे ते अबाधित राहायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी त्यामुळे असंही म्हटलं की त्यामुळे ग्रहित आहे की चित्त हे प्रसादित आहे, चित्त प्रसादित असावं हे ग्रहित आहे आणि त्याला बाधा न पोचेल असं तप करावं, असं या ठिकाणी निर्देश आहे शास्त्राचा. आलं का लक्षात? म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट सिद्ध झाली की तुमचं आमचं चित्त काही प्रसादित नाहीये, चित्त आपलं काही प्रसादित नाहीये, प्रसन्न नाहीये, शांत नाहीये. आणि म्हणूनच आपण योग करतोय. चित्त शांत नाही म्हणून योग करतो, चित्त प्रसादित नाही म्हणून योग करतो, चित्त प्रसन्न नाही म्हणून योग करतो. आणि या ठिकाणी तर काय सांगितलंय, तप असं असावं की ज्याद्वारा जेणेकरून मनाची चित्ताची प्रसन्नता ही अबाधित राहील, अशा प्रकारचं तप असावं. मग तुम्ही आम्ही असा निष्कर्ष काढू की अशा प्रकारचं तप म्हणजे तप न करणं, चित्तालाही कुठल्या प्रकारे क्षोभ त्याच्यामध्ये येऊ, अशा प्रकारचं तप असेल तर तप न करण्याचंच तप आचरावं, असा आपण एक तर्कसुसंगत निर्णय या ठिकाणी करू शकतो. कारण आपल्या दृष्टीने तप म्हटल्यानंतर शरीर ताडण आलं. मग शरीर ताडण म्हणजे चित्तक्षोभ आलाच. मग चित्तक्षोभ नको म्हणजे चित्त ताडण नको, चित्त ताडण नको म्हणजे आराम, ऐशाराम, चैन, विलास, मौज, मजा असं काही केलं, अशा प्रकारचं तप केलं तर आपलं चित्त अक्षोभित राहील, कदाचित प्रसन्न होईल. असो, विनोद बाजूला राहू दे. आपण सांगण्याचा मुद्दा असा की यामध्ये या ठिकाणी तप सांगितलंय आणि स्वाध्याय सांगितलाय, ईश्वर प्रणिधान सांगितलंय. आणि त्यामुळे आपल्यामध्ये काही एक पूर्वग्रह आहेत. तप म्हटल्यानंतर अमुक अमुक, स्वाध्याय म्हटल्यानंतर अमुक अमुक, ईश्वर प्रणिधान म्हणजे असं असं अमुक अमुक. आणि त्यामुळे एक घोटाळा निर्माण होऊ शकतो की क्रियायोगात तपस्वाध्याय ईश्वरप्रणिधान जे सांगितलं आणि पुढे पुढे नियमांगामध्ये जे तपस्वाध्याय ईश्वरप्रणिधान सांगितलं हे एक किंवा कसं. आणि
अशा प्रकारचा घोटाळा काही प्रथितयश अशा टीकाकारांनी केलेला आहे. म्हणून या ठिकाणी विशेष लक्ष वेधलं गेलं. म्हणजे भाष्यकारांनी एवढी स्पष्टोक्ती करून सुद्धा काही प्रथितयश अशा टीकाकारांनी म्हटलंय की या ठिकाणचं तप हे कृच्छ चांद्रायणादी व्रत आणि मग नियमांगामध्ये तप आल्यानंतर म्हटलंय की हे तप पूर्वी सांगून झालं. म्हणजे नियमांगामध्ये ज्यावेळेला पुन्हा तपाचा निर्देश झाला त्यावेळेला त्या भाष्यकारांनी त्या टीकाकारांनी असं म्हटलंय की या तपाचं वर्णन क्रियायोग प्रसंगी करून झालं. मग स्वाध्यायाचं तसंच, स्वाध्याय पुन्हा का सांगायचा, वर सांगून झाला, क्रियायोगात सांगून झाला, ईश्वर प्रणिधान क्रियायोगात सांगून झालं. अर्थात त्यांनी इकडचं तप, इकडचा स्वाध्याय, तिकडचा स्वाध्याय, इकडचं ईश्वर प्रणिधान, तिकडचं ईश्वर प्रणिधान यांना समीकृत करून टाकलं. आणि त्यामुळे या ठिकाणी तप सांगितलं, स्वाध्याय सांगितला, ईश्वर प्रणिधान सांगितल्यानंतर त्याचं त्यांनी लक्षण केलं आणि पुढे अष्टांग योग प्रकरणामध्ये ज्यावेळेला पुन्हा नियमांगामध्ये तप आलं त्यावेळेला म्हटलं की हा भाग पूर्वी सांगून झाला, पुनरोक्ती टाळतो. स्वाध्याय प्रसंगी हा भाग पूर्वी सांगून झाला, पुनरुक्ती टाळतो. असा प्रकार केला. आणि हा प्रकार कोणी केला तर प्रथितयश असे योगसूत्रावरचे वृत्तिकार भोजराज यांनी केला. हा खरं म्हणजे फार मोठा प्रमाद आहे. भाष्यकारांनी एवढी स्पष्टोक्ती करून सुद्धा सूत्रवृत्ती करताना त्यांनी भाष्याकडे दुर्लक्ष करण्याचं कटाक्षानं सांभाळलं. आणि अशी एक ज्याला स्वतंत्र बुद्धी म्हणतात त्या स्वतंत्र बुद्धीनी त्यांनी या सूत्राकडे पाहिलं. मुद्दा असा की या क्रियायोगामध्ये जे तप सांगितलं जात आहे, जाणार आहे, क्रिया स्वाध्याय सांगितलं जात आहे, सांगितला जाणार आहे, तसंच ईश्वर प्रणिधान याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक बोध आहे, प्रबोध आहे, ज्ञान आहे, विज्ञान आहे. पण ज्ञान विज्ञान सहित हा उपदेश तुम्हा आम्हाला नाहीये. जे मध्यमाधिकारी असतील, ज्यांचे अनेक जन्म योग साधनेमध्ये गेलेले असतील, त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रॅक्टिकल इन्स्ट्रक्शन्स आहेत. प्रयोगात्मक प्रबोध त्या ठिकाणी त्यांच्यासाठी केला आहे. पण तुमच्या आमच्यासाठी तो एकतर ज्ञानरूप असेल किंवा विज्ञानरूप असेल, माहिती वजा असेल, इन्फॉर्मेशन ज्याला म्हणतात, अशा प्रकारे हा आपल्याला उपदेश आहे. अर्थात अशा प्रकारची माहिती, बोध, प्रबोध हे सुद्धा फार महत्वाचे असतात. ज्ञानाला या ठिकाणी महत्व आहे. अध्यात्माच्या मार्गात किंवा कुठल्याही मार्गामध्ये ज्ञान असणं हे महत्वाचं आहे. तर या ठिकाणी तुम्हा आम्हाला हे क्रियायोगाचं तात्विक ज्ञान होणार आहे. आणि असं जर तात्विक ज्ञान झालं तर आपल्याला आपल्या अष्टांग साधनेला एक खास पोत मिळेल. आलं का लक्षात? अष्टांग योग साधनेमध्ये आपल्याला क्रियायोगाबद्दल जर ज्ञान प्राप्त झालं तर एक त्याला खास पोत प्राप्त होईल. अर्थात क्रियायोगाचा अभ्यास म्हणजे क्रियायोगाचं ज्ञान, तसंच समाधीपादातल्या योगाचं ज्ञान हे जर झालं तर आपल्या अष्टांग साधनेची सुद्धा श्रेणी ही निश्चितच उंचावू शकते. ही पुंजी निश्चितच आपल्याला फार लाभदायक ठरते. त्याचं योगदान फार महत्वाचं ठरतं. आणि त्यामुळे हे जे ज्ञान या ठिकाणी होणार आहे ते निश्चितच महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही आम्ही याला अधिकारी नाही असं म्हणून नाउमेद होण्याचं काही कारण नाही. आपण पहिल्या पादाला सुद्धा त्या ठिकाणी अनधिकारी होतो. केवळ योगाची व्याख्या समजून घेण्यापुरतं त्या ठिकाणी जरी ते महत्वाचं असलं तरी बाकी पुढल्या प्रक्रिया ज्या आहेत सगळ्या समापत्तीच्या प्रक्रिया वगैरे, तर त्या ठिकाणी आपल्याला अधिकार नसताना सुद्धा फार मोठी ज्ञानाची पुंजी हाती लागली. आणि योगशास्त्राबद्दल एक जास्त योग्य ज्ञान, चौफेर ज्ञान हे प्राप्त होऊ शकलं. तर त्यामुळे ज्ञानाच्या आपल्या पुंजीमध्ये निश्चितच वाढ होते. तर त्या दृष्टीने आपण या क्रियायोगाकडे सुद्धा पाहिलं पाहिजे. म्हणजे क्रियायोगाद्वारा आपल्या जीवनाला निश्चित एक वेगळी गती मिळेल. त्याला त्याच्या मार्गक्रमणामध्ये म्हणजे योग साधनेतल्या मार्गक्रमणामध्ये जास्त डोळसपणा येईल. आणि ज्याला जजमेंट म्हणतात, अँटिसिपेशन म्हणतात, या गोष्टी जास्त आपल्याला प्राप्त होऊ शकतील. म्हणजे एका दृष्टीने आपण जास्त भाग्यवान आहोत, कारण या ठिकाणी आगामी काही गोष्टी कळणार आहेत, सांगितल्या जाणार आहेत, सांगितल्या जात आहेत.
तर त्याचा निश्चितच आपल्या साधनेमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे ह्याचं आपल्याला ऍप्लिकेशन करता येतं. समाधीच्या मनोविज्ञानाचं ऍप्लिकेशन म्हणजे समाधी आपल्याला जरी प्राप्त होत नसली किंवा प्राप्त होणार नसली तरी समाधीचं मनोविज्ञान एकदा समजून घेतलं तर योग साधनेमध्ये त्याचा वापर, त्याचं नियोजन करता येतं. म्हणजे प्रॅक्टिकल दृष्ट्या आपल्याला काहीच नाही असं म्हणता येत नाही. प्रॅक्टिकल दृष्ट्या सुद्धा प्रायोगात्मक दृष्ट्या सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. एक योग साधनेमध्ये विशिष्ट दिशा आपल्याला मिळते जी खास असते. म्हणजे हे जर ज्ञान आपल्याला नसतं, समाधीपादातलं ज्ञान आणि क्रियायोगाचं ज्ञान जर आपल्याला जर नसतं किंवा मिळालं नाही तर अष्टांग योग ही एक प्रकारची कसरत होऊ शकते. अर्थात अष्टांग योग साधना करताना सुद्धा एक मनाचा पोत योग्य मिळायला पाहिजे, योग्य मनोधारणा असायला पाहिजे, मनप्रवर्तन योग्य असायला पाहिजे. यासाठी हे जे तात्विक ज्ञान आहे हे फार महत्वाचं आहे. समाधीपादातलं मनोविज्ञान आणि क्रियायोग ह्याच्यातलं मनोविज्ञान हे जे आहे हे फार त्या दृष्टीने महत्वाचं ठरणार आहे. कारण अष्टांग योग साधना करताना आपल्याला योग्य मनोप्रवर्तन असं घेता येईल, याला सायकोडायनॅमिक्स म्हणतात. ते योग्य मनोप्रवर्तन घेता येईल, योग्य मनाचा पोत त्या ठिकाणी प्राप्त होईल. नाही तर अन्यथा मगाशी सांगितल्याप्रमाणे अष्टांग योग साधना ही एक कसरत होऊ शकते किंवा त्याला एक योग्य सुकाणू न मिळता ती साधना होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा केवळ थिओरॉटिकल भाग आहे असंही म्हणण्याचं कारण नाही. तुम्हा माझ्या दृष्टीने हा थिओरॉटिकल भाग आहे असं म्हणण्याचं कारण नाही. प्रधानांशाने तो थिओरॉटिकल असला, तात्विक असला तरीही त्याचा हा अष्टांग योग साधनेमध्ये करता येतो आणि तो प्रभावीपणे करता येतो आणि त्यामुळे अष्टांग योग सुद्धा हा जास्त प्रभावी होतो असं या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. कृष्णार्पणमस्तू.